हॅलो एव्हरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। ओम साईराम, श्री स्वामी समर्थ। इथे चालली आमच्या बाळाच्या बर्थडेची तयारी। ये हमारा बर्थडे बॉय है। हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे। अरे वाह वाह वाह। और ये है बर्थडे बॉय की मम्मी, और ये है एक लौती बुआ, और ये है बाबा सूट बूट में आया कन्हैया, और ये है माऊ, बर्थडे बॉय की माऊ मतलब मौसी। और मैं भी दिखाती हूँ मेरे को खुद को। काम से अटकले ह्याच्यात टिकली नहीं काढायची बेटा आज। हाँ, और मैं हूँ इसकी दादी। नहीं नहीं देर नहीं, नहीं नहीं देर नहीं, इकडे नहीं हाथ लगाने का। हाँ बस। आता इथे पोचलो आहे आम्ही हॉलमध्ये। तर हॉल घेतलेला एक बँकेट हॉल, त्याच्यामध्येच बड्डेची तयारी म्हणजे आधीपासूनच आम्ही सगळं सिलेक्ट वगैरे करून ठेवलं होतं। फक्त त्यांना दाखवलं आणि त्यांनी थीम वगैरे आल्यानंतर म्हणजे बड्डे बॉयची मम्मी आणि पप्पांनी थीम अरेंज केली। अरेंज म्हणजे त्यांना जी पाहिजे ती थीम त्यांनी सांगितलं, त्याप्रमाणे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे। केक पण जंगल थीमच ठेवली होती, तर केक पण जंगल थीमसारखाच बनवला आहे। इथं बाळाचं नाव आहे इवान। तर हे बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे, मस्त बलून्स वगैरे लावून। जंगल थीम असल्यामुळे पहिलं तर टायगर पाहिजे, तर हे बघा टायगर, हत्ती सगळंच ठेवलेलं आहे। आणि हॅपी बड्डे डेकोरेशन खूप छान केलेलं। ॲक्च्युली आता काय फक्त पैसा फेकून तुम्ही सांगा फक्त, तसं तुम्हाला पाहिजे ते करून देतील ते। तर अशा प्रकारे जंगल थीम ठेवलेली होती बड्डेला आणि सगळ्यांना खूप आवडली। बलून वगैरे पण मस्त त्यांनी सगळीकडे टाकलेले खाली, आणि हॉल पण खूप छान होता। जेवणाची वगैरे खूप छान सोय होती। तर नॉनव्हेज व्हेज दोघंही होतं, ज्यांना व्हेज खायचं ते व्हेज, ज्यांना नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज। तर इथे माझा आणि बाळाचा मस्त मला रील बनवायची होती, म्हणून त्यासाठी मी त्याच्यासोबत थोडंसं शूट केलं। आणि नंतर परत म्हणजे तेच रील शॉर्ट व्हिडिओ वगैरे मला टाकावेच लागतात, तर थोडंसं अजून गेस्ट यायचे होते, तर आम्ही तर पहिलेच पोचायला हवे घरचे आहे म्हटल्यावर, तर थोडा वेळ होता। तर मी आधी तर शूट करून घेतलं। एंट्री शूट कुठे गेली तेच दिसलं नाही। एंट्रीमध्ये पण त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं होतं। तर अशा प्रकारे आता आतमध्ये पण खूप छान केलेलं आहे। आणि आता इथे माझी रील वगैरे चालू आहे, तर इथे तुम्हाला दाखवते। आता इथे चाललं आहे हे सॉफ्ट ड्रिंक देत आहे, आधी वेलकम ड्रिंक म्हणतो ना आपण, तर तसं। आणि याला हे बघा स्प्रिंग रोल होते व्हेज, आणि चिकन चिल्ली होती। तर इथे आधी थोडंसं स्टार्टर वगैरे सुरू केलेलं आहे। अजून गेस्ट जसे जसे येत आहे तसं त्यांना कोल्ड्रिंक्स वगैरे देणं चालू आहे, आणि स्टार्टर पण। आता इथे बघा जंगल थीमवाला केक, तर फर्स्ट बड्डे आहे त्याचा म्हणून एक नंबर। आणि हे बघा घोडे, हत्ती, ससे बिलकुल सगळं आहे केकवर सुद्धा, आणि डेकोरेशनसुद्धा तसंच केलेलं आहे। केक खूप छान होता, टेस्टी पण होता। आता ते त्यांनीच आल्यानंतरच सगळं ठरवलं। तर इथे काय मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की लगेच बिलकुल सांगितल्याबरोबर सगळं रेडी असतं, एक दिवसात तयारी करून मिळेल सगळे। इथे चालली बड्डेची तयारी। आता इथे त्याला थोडंसं वाळून घेत आहे, तर तो अजिबात शांत बसत नव्हता, त्याला सगळं नवीन नवीन वाटत होतं। पाहुणे पण सगळे नवीन इनविन ते तिघंच असतात घरी तिथे दिल्लीला। ॲक्च्युली हा दिल्लीला असतो माझा पुतण्या, आणि हा आहे माझ्या पुतण्याचाच मुलगा, त्याचाच बड्डे आहे। ही सुनबाई आहे, सुनबाईला पण आम्ही फर्स्ट टाईम बघितलं। लग्न त्यांचं कोविडमध्ये झालं, त्याच्यामुळे आम्हाला जाताच नाही आलं, म्हणून सुनबाईलाही नातूलाही फर्स्ट टाईमच बघतोय। तर बड्डेसाठी ते इकडे मुंबईला आलेले, कारण तिकडे दिल्लीला त्यांचं म्हणजे त्यांचं नाही पण असं कोणीच नाही आहे आपलं। तर त्यांना म्हटलं तुम्ही इकडेच या, म्हणजे कसे सगळे नातेवाईक पण आपले येतील, भेटीगाठी होतील, आणि सगळ्यांना बघायलाही मिळेल नवीन सुनबाई आणि बाबू आमचा। तर खूप छान होता आमचा बाबू आहे, म्हणजे बाबू आमचा पण नटखट आहे एकदम। तर हे बघा त्याला असं वाटतं काय चालू आहे माझ्यासोबत, असं प्रत्येक मुलाला फर्स्ट बड्डेला होतंच। सेकंड बड्डेची तर खूप त्यांना आतुरता असते, कारण थोडंसं समजायला लागते। पहिल्या बड्डेला एवढं समजत नाही, पण तरी आमचं हे खूप चपळ आहे बाळ आमचं। तर हे बघा ड्रेससुद्धा त्याचा किती छान आहे, आणि आमचं बाळ पण खूपच क्यूट आहे। इथे सगळे आता बरेचसे गेस्ट आलेले, आणि त्याचे मित्रही होते काही मुंबईमध्ये, माझ्या ज्या पुतण्याचे ते पण आलेले, आणि आमचे नातेवाईक वगैरे आमचे शेजारचे म्हणजे आमच्या सोसायटीमधले होते, 2-3 घरं सांगितलेले होते। तर अशा प्रकारे बड्डेचा आता
सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आता हे आहे आमच्या ननंदबाई, एकुलत्या एक, आणि त्यांचे मिस्टर, त्यांची सुनबाई आणि त्यांचा मुलगा. तर त्यांनीसुद्धा बाळाला फर्स्ट टाईमच बघितलं. ॲक्च्युली सगळ्यांनीच त्यांना दोघांना मायालेकांना फर्स्ट टाईमच बघितलेलं आहे. जसं की मी सांगितलं, त्यांचं लग्न जे कोविडमध्ये झालेलं, तर जेमतेम त्यांचेच घरचे होते. हे आहे आमचे शेजारी, तर त्यांना पण इन्व्हाइट केलेलं. तर हे बाळ नुसतं बलून्समध्येच गुंडाळलेलं होतं. ही माझी मैत्रीण आहे. तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट केलेला. आणि हा व्हिडिओ खूप लेट आहे, खूप म्हणजे खूप लेट. जेव्हा हे व्हिडिओ ते बघतील ना माझा, जेव्हा त्याची मम्मी, बाळाची पप्पा, तर मला तर वा काकू खूप लवकर टाकला व्हिडिओ असं म्हणतील. तर तेच काय झालं की त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घे. तर अशा प्रकारे काही क्लिप्स मिस झालेल्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं, एंट्री क्लिप पण खूप छान होती. मी जसं एंटर केलं आम्ही हॉलच्या बाहेर, तिथे पण खूप छान डेकोरेशन केलेलं, ती पण क्लिप दिसत नाही आहे. आणि मध्ये माझे व्हिडिओ लेटच होत होते, कारण फेस्टिवल वगैरे आलं. मध्ये जरा माझा प्रॉब्लेमच होता मोबाईलचा, त्याच्यामुळे थोडंसं, आणि तब्येत पण काही ना काही कारण होतंच. तर म्हटलं आता फायनली जेवढं आहे तेवढं तरी मी टाकतेच. तर इथे सेलिब्रेट झालेलं आहे आणि गिफ्ट्स चालू आहे बाळाला द्यायला, पण त्याचं गिफ्ट्समध्ये काही लक्ष नाही आहे, ते बलून्समध्येच लक्ष आहे. पण आम्हाला असं वाटलं तो खूप त्रास देईल, रडेल एवढं लोकांना बघून, पण इतका छान खेळला ना तो, काहीच त्रास दिला नाही त्याने. अगदी मस्त एन्जॉय केलं त्याने. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी पण एन्जॉय केलं. जर तो रडत असताना मग कोणीच एन्जॉय करू शकले नसते. आता हे आहे सगळे आमचे मुलं, पुतण्या, भाची, हे सगळ्यांनी बघा, हे सगळे आमचे भाऊ बंधू त्यांचे. तर बघा एवढे आहेत. आणि आता इथे डान्स चालू आहे, ते एन्जॉय करा. नंतरची क्लिपनं म्हणजे जेवणामध्ये काय काय होतं ते मला करताच नाही आलं. चला डान्सचा मजा घ्या आता मस्तपैकी. तर सगळ्यांनीच खूप छान डान्स केला, कारण आमच्या पूर्ण घरातला म्हणजे खानदानचा म्हटलं तरी चालेल, पहिला मोठा मुलगा नातू, त्याचा बड्डे सेलिब्रेट होतो आहे आणि खूप छान प्रकारे झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आणखी काही बाकी राहिलेले व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे आमचे बरेचसे आहे जे एक पार्ट टाकला गेला आहे आणि दुसरे 2-3 पार्ट राहिले टाकायचे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओसोबत ते व्हिडिओसुद्धा लेटच येणार आहे. तर मी कोशिशच करेल की ते पण तुम्हाला लवकर मिळावं म्हणून. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर एन्जॉय करा मस्तपैकी पार्टी. सुप्रियाची कमी आहे का? आणि तू क्या हो गया? अरे थोड़ा नाच क्या है? जा तू इसके साथ जा।